आता आपण नाट्य संहितेचे स्वरूप हा भाग बघणार आहोत. नाटकात महत्त्वाची असते ती संहिता. नाट्यसंहिता जितकी परिपूर्ण दर्जेदार तितकेच नाटकाचे यश खात्रीला येईल. शब्द आणि कथानक जितके सशक्त तितके नाटक उंचीवर जाणारे हे निश्चित. एक कथाबीज घेऊन नाटककार त्याभोवती घटना व पात्र यांची गुंफण करतो. कथानकथा नाटककार वैशिष्ट्यपूर्ण रचना करून नाटक रंगतदार करत असतो. आपण मागच्याही तासाला बघितलं की नाटकामध्ये कथा हा भाग अतिशय महत्त्वाचा असतो, कारण त्या कथेच्या माध्यमामधूनच लेखक ते रंगमंचावर सादर करण्याचा प्रयत्न करत असतात. कारण या कथेमध्ये अनेक विषय असतात. सामाजिक जिव्हाळ्याचे जे विषय आहेत हे या कथेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यासाठी कथानक हे दमदार असावे लागते, कारण त्या नाटकाची जर कथा चांगली असेल, लोकप्रिय असेल, लोकांच्या जीवनाशी संघटित असेल तर अशा वेळेस ते कथानक अतिशय दमदार असते. समाजातील विविध स्तरावरील लोकांना जिव्हाळ्याचे वाटणारे विषय नाटककार मांडत असतो. सामाजिक स्थितीचं यथार्थ आणि रसपूर्ण दर्शन घडवणे हे नाटकाचं ध्येय असतं. नाटकामध्ये समाजाचं चित्र पाहायला आपल्याला मिळतं, कारण सामाजिक जे अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न कुठेतरी लेखक त्या नाटकातनं मांडण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून सर्वसामान्य व्यक्तीला तो विषय आपला जवळचा जिव्हाळ्याचा वाटतो. अशा स्थितीतच दर्शन घडवताना माणसाच्या मनोव्यापारांची दखल घेणे क्रमप्राप्त ठरते. माणसाच्या मनोविकारांची म्हणजेच की माणसाच्या अंतःकरणामध्ये जी दुःख असेल किंवा ज्या काही आनंदाच्या गोष्टी असतील तर त्या सर्व सुख आणि दुःख या दोन्हींचंही चित्रण आपल्याला त्या नाटकामध्ये पाहायला मिळतं. पात्रांच्या मनोव्यापाराच्या दर्शनासाठी नाटकातील स्वगताचा परिणामकारकपणे वापर केला जातो. त्यामुळे नाटकातील कथानकाला साजेशी पात्ररचना नाटककाराला करावी लागते. नाटकातील पात्रांचे असे शाब्दिक चित्रण करणे की ज्यामुळे नाटकाचा तोल सांभाळला जाईल, ही जबाबदारी ही नाटककाराला पार पाडावी लागते. कारण लेखकाने लिहिलेलं ते जे नाटक आहे ते नाटक व्यवस्थितरित्या रंगमंचावर सादर करणे, ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणे आणि हे करत असताना तिथे त्या कलाकाराला अतिशय कष्ट करावे लागतात. आणि त्याच वेळेस तो काय करतो, ते त्याचे जे विचार आहेत, लेखकांचे जे विचार आहेत ते समाजापर्यंत मांडू शकतात. कथानकातील आशयात संघर्षाशिवाय रंगत येत नाही. परस्पर विरोधी स्वभावातून कृतीतनं भावभावनांच्या ताणतणावातून संघर्ष निर्माण होऊ शकतो. कारण आपण मागच्याच तासाला बघितलं की व्यक्ती तितक्या प्रकृती असतात आणि त्यामुळे सगळीकडे सगळ्या स्वभावाची माणसे असत नाहीत. म्हणून त्यानुसारच काही ठिकाणी बऱ्याच वेळेस संघर्षही आपल्याला पाहायला मिळतो. तर संघर्ष हा सुद्धा त्या नाटकाचा एक कणा आहे असं आपल्याला पाहायला मिळतो. कारण सारखंच सगळं चांगलं चांगलं दाखवत राहिलं तर ते प्रेक्षकांपर्यंत व्यवस्थितरित्या जात नाही. परंतु ज्यातून खरोखर असा संघर्ष दाखवलेला असतो की संघर्षही त्यात आपल्याला, म्हणूनच आपण असं बघत असतो की अनेक चित्रपटामध्ये सुद्धा आपल्याला जे मारामारीचे पिक्चर असतात, हाणामारीचे पिक्चर असतात ते जास्त आवडतात मुलांना. म्हणजेच याचा अर्थ की आपल्याला माहीत असतं की हा संघर्ष खोटा आहे, हा खरा नाही, पण तरीसुद्धा तोपर्यंत आपल्या ते मनाला आनंद देऊन जातो. म्हणून प्रत्येक साहित्यकृतीमध्ये सुद्धा संघर्षही हा महत्त्वाचा असतो. म्हणून नाटकामध्ये सुद्धा अशा भूमिका सादर केलेल्या असतात की ज्यातून संघर्ष आहे, ताणतणाव आहे, पण तरीही त्यातनं प्रेक्षकांना आनंद मिळतो. भूमिकेच्या या परस्पर नात्यातील संघर्ष, भूमिका व परिस्थिती यातील संघर्ष यामुळे नाटक परिणामकारकपणे वाटते. की नाटकामध्ये संघर्ष जर असेल तर तो जास्तीत जास्त प्रेक्षकांवर परिणाम करत असतो. नाटकातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे संवाद. कारण संवादाशिवाय आज कोणतीही गोष्ट शक्य नाही. आणि संवाद हा अतिशय जिथे जसा असेल, किंवा उदाहरणार्थ बघा की नाटकामध्ये काही जसं आपण बघितलं की संघर्ष, ज्यावेळेस संघर्षाची ज्यावेळेस पात्र संवाद सुरू असतो त्यावेळेस त्या अभिनय करताना त्या अभिनेत्याला आपण रागाने बोलतो आहोत किंवा भांडतो आहोत हे प्रत्यक्षातरित्या तिथे दाखवावं लागतं. तसा त्याला संवाद वठून आणावा लागतो, म्हणजेच तो संवाद व्यवस्थितरित्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो. त्यात खटकेबाज, चुरचुरीत
नर्मविनोदी संवाद नाटकाची रंगत वाढवतात. जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे लेखक त्या लेखनामध्ये विनोदी पद्धतीने थोडंसं संवाद लिहित असतो. की जसं बघा, एखादा ग्रामीण भागातला माणूस असेल आणि एखादा शहरी भागातला माणूस असेल, तर ग्रामीण भागातला माणूस आणि शहरी भागातला माणूस दोघंही समोरासमोर बोलत आहात, तर मग अशा वेळेस ग्रामीण भागातल्या व्यक्तीचं ज्यावेळेस पात्र असेल त्यावेळेस त्याला ते ग्रामीण शब्दच वापरावे लागतात. त्याच पद्धतीने त्याला संवाद करावा लागतो आणि मग त्या अशा ह्या विरोधाभास असणाऱ्या या दोन संवादामध्ये आपल्याला त्यातनं प्रेक्षकांना आनंद देता येतो. म्हणून नाटकातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे संवाद. नाट्य विषयाला साजेसा संवाद नाट्यकृतीतील आशय योग्य पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात. संवाद फेकीमुळे नाटकाचा बाज प्रेक्षकांना कळतो. संवाद, रंगसूचना व स्वगत या त्रियेने नाट्यसंहिता तयार होते. कथानकातील प्रसंगाबद्दल, दृश्याबद्दल, बदललेला काळ इत्यादी संबंधीची सूचना नाटककार कंसातील रंगसूचनेमधून देतो. त्यामुळे कथानकाचे अस्पष्ट दुवे जोडले जाऊन संदर्भ स्पष्ट होतात आणि कथानकाचा प्रभाव सहजतेने पुढे जात राहतो. आशयाला साजेशा भाषाशैली संपूर्ण नाट्यकृतीला उठाव देते. त्यातील भाषिक सौंदर्य एकूण नाटकाला एक उंची देतं. नाटकाला जर उंची गाठायची असेल तर त्या नाटककाराला त्या रंगमंचावर विविध प्रकारचे संवाद, की ज्या संवादामध्ये प्रेक्षक आणि नाटककार, प्रेक्षक आणि अभिनय करणारे पात्र यामध्ये एक अप्रत्यक्षरित्या दुवा जोडण्याचं काम या संवादाच्या माध्यमामधनं नाटकामध्ये होत असतं. म्हणून नाटकामध्ये संवाद हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. कारण तो जो संवाद चाललेला असतो त्या संवादामध्ये होणारा चढउतार आणि त्या चढउतारामधून प्रेक्षकांच्या अंतःकरणापर्यंत तो संवाद पोहोचविला जातो. आता आपण बघणार आहोत नाटक या साहित्यकृतीचे वेगळेपण. मानवी मनोरंजनासाठी, आध्यात्मिक समाधानासाठी ललित कलेचे विश्व निर्माण केले. ज्या समाजात नाटक हा साहित्य प्रकार उदयास आला त्या समाजात राहणाऱ्या लोकांच्या भावभावना नाटकातनं प्रकट झाल्या. त्यामुळे नाटक हा साहित्य प्रकार विषयांच्या दृष्टीने समृद्ध होत गेला. आपण बघितलं की नाटक हा जो प्रकार आहे, नाटक हा प्रकार मानवी मनोरंजनासाठी आहे. की कुठेतरी थकलेल्या जीवाला थोडासा विरंगुळा म्हणून नाटक पाहण्यासाठी आपण जातो. हे मनोरंजन करत असताना मनोरंजनाच्या बरोबरच आध्यात्मिक ज्ञानही त्यातनं दिलं जातं. त्याचबरोबर आत्मिक समाधानही त्यातनं मिळत असतं, की जेणेकरून एक वेगळं विश्व निर्माण होतं. ज्या समाजात नाटक हा साहित्य प्रकार उदयास आला, म्हणजे समाज म्हणजे हाच असणारा मानवी समाज, या समाजामध्ये हा जो साहित्य प्रकार उदयास आला त्या समाजात राहणाऱ्या लोकांच्या भावभावना नाटकातनं प्रकट झालेल्या दिसतात. त्या भागामध्ये आपण बघितलं की भारत देशामध्ये विविधता आहे. भारत देशामध्ये नैसर्गिकरित्याही विविधता आहे आणि त्याचबरोबर जीवन जगण्याच्या शैलीमध्ये सुद्धा विविधता आहे. ही त्या भागामधील लोकांचं चित्रण रंगमंचावर सादर करण्याचं काम हे नाटककार करत असतात. म्हणजे आपली संस्कृती, आपले असणारे सण असतील किंवा आपले असणारे आध्यात्मिक देवदेवता असतील किंवा आपण समाजामध्ये त्या समाजामध्ये कशा प्रकारे चालीरीती आहेत, हे सगळं त्या नाटकामधनं लेखक दाखविण्याचा प्रयत्न करतात. आणि हे दाखवताना त्या कथेमधनं ते जे पात्र आहे ते पात्र व्यवस्थितरित्या रंगमंचावर सादर केलं जातं. ज्ञान आणि मनोरंजन याबरोबरच प्रेक्षक स्वतःच्या अनुभवांचे नाटकात घडणाऱ्या प्रसंगाशी नाते जोडत असतो. त्यामुळे त्याला ते आपले वाटतं. की कोणतीही गोष्ट ज्यावेळेस आपल्या जीवनाशी निगडीत एखादा विषय असेल आणि त्या विषयामध्ये जेव्हा आपण त्या नाटकामध्ये ती पात्र बघतो तर मग त्यावेळेस आपल्याला असं वाटत असतं की आपलंच चित्रण ह्या नाटकात चाललेलं आहे की काय. जसं आपल्या जीवनाशी संबंधित असणाऱ्या एखाद्या घटनेवर चित्रपट असेल तर चित्रपट जसा तो आपल्याला खूप आवडतो, त्या अभिनेता जो असतो त्या अभिनेत्याच्या ठिकाणी आपण तिथे आपल्याला स्वतःला पाहत असतो. आणि मग त्यावेळेस आपल्याला असं वाटत असतं की हे जे आज चाललेलं आहे रंगमंचावर ते माझ्या जीवनाचं चित्रण चाललेलं आहे की काय. म्हणूनच ज्ञान आणि मनोरंजन हे प्रेक्षकांना त्यातनं मिळत असतं. त्याचबरोबर स्वतःच्या जीवनातील विषयही तिथे प्रेक्षकांना पाहायला मिळतात.
कथा, कादंबरी, नाटक या सर्व साहित्य प्रकारात समाजाची समकालीन चित्र रेखाटण्याचे सामर्थ्य असतं. की जसं आपण बघितलं बघा की ज्यावेळेस 1947 पूर्वीची जर नाटकं आपण जर बघितली तर त्या नाटकामध्ये आपण असणाऱ्या पारतंत्र्यामध्ये असणारं दुःख त्या नाटकातनं व्यक्त केलं जायचं. म्हणजे त्यावेळची जी सामाजिक परिस्थिती आहे ती सामाजिक परिस्थिती त्या नाटकातनं आपल्याला पाहायला मिळते की जेणेकरून प्रेक्षकांना देशाविषयी प्रेम वाटावं, देशाविषयी आपुलकी वाटावी आणि अशा प्रकारचं त्यावेळची सामाजिक परिस्थिती जशी असेल त्या वेळचे विषय त्या नाटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. परंतु एक मात्र आहे की कथा, कादंबरी आणि कविता यापेक्षा नाटक हा साहित्य प्रकार वेगळा आहे. कारण कथा, कादंबरी आणि कविता हे जे घटक आहेत हे घटक आपल्याला साहित्यामध्ये त्या लेखकाने जे लिहिलेलं आहे ते आपल्याला तिथेच वाचता येतं किंवा समजून घेता येतं. परंतु नाटक हा साहित्य प्रकार वेगळा का आहे? तर कारण लेखकाने जे लिहिलेलं आहे ते लिहिलेलं अभिनयाच्या माध्यमामधनं ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवायचं असतं. कारण तिथे कलेला अतिशय वाव असते. कारण त्यामध्ये तिथे वापरणारे संवाद, तिथे केलेली रंगभूषा, त्या नाटकाचं केलेलं असेल चित्रण हे सगळं आपल्याला तिथे पाहायला मिळतं. म्हणून कथा, कादंबरी आणि कविता यापेक्षा नाटक हा वेगळा साहित्य प्रकार आहे. बाकीचे साहित्य प्रकार हे वाचकनिष्ठ आहेत. वाचकनिष्ठच म्हणजे फक्त वाचणारे आहेत. वाचून घेऊन ज्याच्या पद्धतीने जसा अर्थ काढायचा असेल ते त्या पद्धतीने काढू शकतात. कारण तो फक्त वाचननिष्ठ आहे. आणि म्हणूनच नाटक हा समूहाचा आविष्कार असतो. समूहाचा आविष्कार म्हणजेच की समाजातील अनेक लोकांचा त्यात सहभाग असतो. समाजातील अनेक लोकांचे प्रश्न त्याच्यामध्ये असतात आणि म्हणून हा समूह आविष्कार आहे. नाटकामध्ये संगीत, नृत्य, वक्तृत्व, अभिनय, नेपथ्य, काव्य, चित्रकला अशा बहुतेक सर्व कलांचा समावेश होतो. आणि कथा आणि कादंबऱ्यामध्ये फक्त लेखक आणि वाचक हे दोनच घटक असतात. पण नाटकामध्ये मात्र लेखकाचे शब्द नट संवादाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवित असतात. की यामध्ये संगीत असतं, नृत्य असतं, वक्तृत्व असतं, अभिनय असतो आणि हे सगळं त्या अभिनेत्याला तिथे सादर करावं लागतं. आणि म्हणून कथा आणि कादंबरी वाचणं आणि नाटक बघणं यामध्ये आपल्याला अतिशय फरक असलेला पाहायला मिळतो. जसं विष्णुदास भावे यांनी लिहिलेलं सीतास्वयंवर हे आधुनिक मराठी नाटकातील कलामानदृष्ट पहिले नाटक. एक सरळ पौराणिक गोष्ट सांगणारे हे नाटक 1843 सालचे. त्याचप्रमाणे 1855 साली महात्मा फुले यांनी लिहिलेलं तृतीय रत्न हे लिखित स्वरूपातील पहिली नाट्यसंहिता होय. त्यापूर्वी ललित, गोंधळ, कीर्तन, पोवाडे, दशावतार, तमाशे अशा अनेक कला महाराष्ट्रात नांदत होत्या, ज्या नाटक या साहित्य प्रकाराच्या उदयास पूरक ठरलेले आहेत. आपण जर नाटकाचं बीज जर बघितलं तर नाटकाचं बीज हे नाटक रंगमंचावर येण्यापूर्वीही अप्रत्यक्षरित्या समाजामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये होतं असंच म्हणावं लागेल. कारण आपल्याकडे गोंधळ हाही एक प्रकार आहे की जेणेकरून त्यावेळेसही तिथेही त्या गोंधळाच्या माध्यमामधनं देवाची आराधना करता करता त्यातूनही काही समाज प्रबोधनापर किंवा काही असे ज्ञानाचे ढोस त्या गोंधळातनंही मांडले जातात. त्याबरोबर कीर्तनही असेल. आपण पाहिलं की संत गाडगे महाराजही कीर्तनाच्या माध्यमामधून समाज प्रबोधन करत होते. की ज्यावेळेस लोकांना कीर्तन म्हटलं की परमेश्वराची भक्ती, कीर्तन म्हटलं की एक आपल्याला चांगल्या प्रकारे ज्ञान मिळेल असं लोकांना वाटायचं आणि त्यातनंही त्यांनी काय केलेलं आहे, समाज प्रबोधन केलेलं आहे. मग अशा प्रकारचे अनेक साहित्य प्रकार आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर तमाशासारखाही हा जो कलाप्रकार आहे हा कलाप्रकारही आपल्याला त्यावेळेस पाहायला मिळतो. कारण आजही या कलेला अतिशय महत्त्व आहे. कारण कलेकडे पाहण्याची दृष्टी आज समाजाची बदललेली आहे. की पूर्वीच्या काळी जसं आपल्याला असं वाटायचं की तमाशा असेल
तर तमाशाला विशिष्ट समाजाचीच लोकं जातात किंवा विशिष्ट लोकच तिथे जात असतात. कारण तमाशा हा जो भाग आहे हा एक वेगळ्या दृष्टीनं समाजामध्ये पाहिला जात होता. परंतु आज मात्र समाजात बदल झालेला पाहायला मिळतो आपल्याला, की त्यामधनंही समाज प्रबोधन केलं जातं. तिथे नृत्य, त्यातनं एखादा विषय असेल, सामाजिक विषय असेल, तो सामाजिक विषयही त्यातनं मांडला जातो. म्हणजेच आज आपण त्या साहित्यकृतीकडे, कला या दृष्टीने बघतो. आणि म्हणूनच आज महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे अनेक प्रकारचे कीर्तनकार आहेत, पोवाडे गाणारे आहेत, त्याचबरोबर गोंधळ करणारे लोक आहेत, त्याचबरोबर तमाशाही करणारे लोक आहेत. तर या लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन आज समाजाचा बदललेला आपल्याला पाहायला मिळतो. तर आपण बघत आहोत संगीत नाटक. अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या संगीत शाकुंतल व संगीत सौभद्र या नाटकाद्वारे संगीत नाटक कलात्मक पातळीपर्यंत पोहोचले. भाषाश्रेष्ठयोग, पात्र हाताळणी, नाट्यमयता आणि नाट्यतंत्र, सहज सोपे, स्वाभाविक संवाद अशा सगळ्या बाबतीत या नाटकांनी एक मापदंड तयार केले. त्यातही सर्वात अधिक महत्त्वाचे होते त्यातील संगीताचा वापर. कारण आपण नाटकांचे जे प्रकार बघितलेले आहे त्या नाटकांच्या प्रकारामध्ये संगीत हा नाटक प्रकारही आपल्याला बघायचा आहे.